हॅलो फ्रेंड्स, रिसेंटली आपण बघितलं असेल आपल्या इंग्लिश पिटारा ह्या टेलिग्राम चॅनलला एक मॅगझिन जे शेअर करण्यात आलंय. दर महिन्यामध्ये हे मॅगझिन येतं, पण हे रीड नेमकं कसं करायचं असं बऱ्याच लोकांचा प्रश्न होता. तर त्याच्यावरती हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर असेल. मित्रांनो, द हिंदू आणि इंग्लिश एडिटोरियल्स जे असतात, द हिंदू या न्यूजपेपरमधले जे एडिटोरियल्स असतात इंग्लिश लँग्वेजमधले, ते वाचत असताना त्यामध्ये नेमकं काय काय वाचायला पाहिजे किंवा काय याच्याशी रिलेटेड मागच्या 6 महिन्यापासून बघितलं तर आपल्याला कन्सिस्टंटली रोजच्या रोज एक PDF येते. ज्या PDF मध्ये इन्क्लूड असतात काही गोष्टी लाईक आपली व्होकॅब्लरी असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल आणि सोबत सोबत सध्या जे येत आहे क्लोज टेस्ट वाला क्वेश्चन असेल, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी रोजच्या PDF मध्ये येत असतात. मग ह्या PDFला आपल्याला यूज करायचं असेल तर कसं नेमकं केलं पाहिजे या रिलेटेड मित्रांनो हा व्हिडिओ आहे. जर आपल्याला खरंच वाटत असेल की आपल्याला इंग्लिश इम्प्रूव्हमेंटची गरज आहे आणि ती कशा पद्धतीने करता येते याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चलो लेट्स स्टार्ट. नेमकं मंथली मॅगझिन काय असतं? सर जीएचं मॅगझिन ठीक आहे, करंट अफेअर्स वाला मॅगझिन ठीक आहे, पण हे इंग्लिशचं मॅगझिन नेमकं काय असतं समजून घेऊया याबद्दल थोडक्यात. असे तुम्हाला लिंक मध्ये दिलेले असतील मित्रांनो. जेवढे पण आतापर्यंत झालेले आहेत त्या 4 महिन्याचे मागचे जर आपण बघितले तर सगळेच्या सगळे मॅगझिनची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे. ती आपण सगळ्यांनी जे आहे तर ह्या पद्धतीने एक एक लिंक वरती क्लिक करून त्या मॅगझिन्स जे आहेत त्या आपण बघू शकता. सॉफ्ट कॉपीमध्ये ती अवेलेबल आहे. इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर वाटलं प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही त्याला हार्ड कॉपीमध्ये प्रिंट करून सुद्धा वापरू शकता. हे मे महिन्यासाठीचं, हे जूनचं मॅगझिन, सेम असंच मार्च एप्रिल वाले सुद्धा मॅगझिन्स आहेत. मग या मॅगझिन मध्ये नेमकं असतं काय? तर या मॅगझिन मध्ये ऑल ओव्हर द मंथ आपण बघतो पूर्ण महिन्यामध्ये जी काही आतापर्यंत झालेली जी काही व्होकॅब्लरी असेल, डेली जे द हिंदू एडिटोरियल येतात, मग बऱ्याचदा असं होतं की काही एडिटोरियल जे मिस झालेले आहेत मग ते वाचायचे राहिले आहेत, मग किंवा प्रॅक्टिस करायची आहे, पण प्रॅक्टिस करण्यासाठी सर एकदाच सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आम्हाला भेटले पाहिजे. बरेच असे काही जुने विद्यार्थी आहेत त्या लोकांना असं वाटतंय की मला प्रॅक्टिस करायची आहे सर, पण मला द हिंदूचे जे काही पॅसेजेस आहेत ते एकत्र मला कुठे अवेलेबल होतील, किंवा सोबत सोबत द हिंदूची व्होकॅब्लरी असेल किंवा क्लोज टेस्ट वाले क्वेश्चन्स असतील, ह्या टाईपचं द हिंदू एडिटोरियल बेसवालं मटेरियल काय कुठे भेटू शकेल. तर याच्यावरती मित्रांनो एकच पर्याय आहे, ते म्हणजे आपलं हे जे इंग्लिश पिटारा मॅगझिन आहे, ज्या मॅगझिन मध्ये असते कम्प्लिटली व्होकॅब्लरी, पूर्ण आतापर्यंत झालेले जे काही वर्ड्स आहेत, डेली वर्ड्स जे असतात ते एकत्र केलेले आहेत. सोबत सोबत असतात रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन्स, याच्यामध्ये प्री आणि मेन्स लेवल दोन्ही लेवलचे आणि न्यू पॅटर्न आणि ओल्ड पॅटर्न अशा दोन्ही पॅटर्नचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला भेटतील. रोजच्या रोज जे द हिंदू एडिटोरियल येतात, जे आपल्या इंग्लिश पिटाराला आपण रोजच्या रोज टाकत असतो, त्या द हिंदू न्यूजपेपर मधले पॅसेज, त्याच्यावरती बेस नवीन पॅटर्नचे किंवा ओल्ड पॅटर्नचे जे काही क्वेश्चन्स असतात ते याच्यामध्ये येतात. आणि रिसेंटली म्हणजे मागच्याच महिन्यापासून सुरू झालेला आपला एक न्यू क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे, अँड दॅट क्वेश्चन इज क्लोज टेस्ट. क्लोज टेस्ट नावाचा क्वेश्चन आहे जो आपल्याला बघायला भेटेल. बऱ्याचशा एक्झाम मध्ये जास्तीचं वेटेज जे आहे ते या 2 चॅप्टरला असतं आणि त्या 2 टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते याच्यामध्ये भेटतील. सो या PDF मध्ये मित्रांनो रोजच्या रोज काय येतं? रोजच्या रोज व्होकॅब्लरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि क्लोज टेस्ट. मग हे नेमके का वाचायचे, ह्याचा अभ्यास का करायचा याबद्दल आपण बेसिक पासून समजून घेऊया. रेडी सगळेजण? चला तर बघूयात आता नेमकं या मॅगझिन मधल्या एकेका पार्टवरती डिटेलमध्ये. मग व्होकॅब्लरी असते, व्होकॅब्लरी मध्ये काय काय असतं? मग व्होकॅबच्या बाबतीत बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर आम्ही व्होकॅब भरपूर रीड करतो पण शब्द लक्षात राहत नाही. मग शब्द लक्षात राहत नाही यासाठी काय करायचं आहे? मित्रांनो, मी सोप्या भाषेत सांगाल, मराठी भाषेतले सगळेच्या सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत का? तरी सुद्धा जेवढे कामाचे तेवढे शब्द आपल्याला कळतात, बरोबर? जेवढे कामाचे, जेवढे गरजेचे तेवढे शब्द माहिती असणं गरजेचं आहे, राईट? मराठी भाषेमध्ये जसं आहे सेम तसंच इंग्लिश भाषेचं आहे, बिकॉज दिस इज द लँग्वेज. आणि लँग्वेजमध्ये पण सगळे शब्द तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही आहे. तुम्हाला काही शब्द जे आहेत, जे कामाचे आहेत, ट्रेंडिंग वाले जे वर्ड्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असायला पाहिजे. आणि म्हणून असे ट्रेंडिंग वाले वर्ड्स जे आहेत, मग अभ्यास करायचा तर मग डायरेक्टली डिक्शनरी घ्यायची आणि सगळीच्या सगळे पाठ करायचे, नॉट पॉसिबल. म्हणून यासाठी सोपा पर्याय, जे ट्रेंडिंग वाले वर्ड्स आहे ऍटलीस्ट तेवढे आपल्याला माहिती असले पाहिजे. सध्या करंटमध्ये ज्या ज्या गोष्टी चालू आहे त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला माहिती असले पाहिजे आणि ते वर्ड्स द हिंदू एडिटोरियल मध्ये येतात मित्रांनो. आणि म्हणून ते वाले वर्ड्स जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले असतात. द हिंदूच वाचण्याची का गरज आहे? द हिंदू मधलेच वर्ड्स जे आहेत ते काय येतात सर? बाकीचे ट्रेंडिंग वर्ड्स नसतात का? कोणतेही वापरू शकता तुम्ही. पण विशेष करून मी म्हणाल
जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा आपण विचार केला, बँकिंग एक्झामचा विचार केला, तर कंटेंट जे असतं ते या टाईपचं असतं, म्हणून द हिंदू एडिटोरियलला आपण जास्त प्रेफर करतो. मग इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये जी व्होकॅब असते एकदम स्टार्टिंगलाच इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणून एक पार्ट येतो, ज्याच्यामध्ये डेलीच्या डेली जे एडिटोरियल असेल त्या एडिटोरियलमधले महत्त्वाचे शब्द जे आहेत ते काढलेले असतात. या शब्दांच्या सोबत अजून काय दिलेलं असतं, त्याच्यासोबत आपल्याला दिलेलं असतं सिनोनिम्स. जो वर्ड आलेला असेल त्या वर्डचा सिनोनिम दिलेला असतो, त्याचे अँटोनिम्स दिलेले असतात, ऑपोजिट वर्ड्स ज्याला म्हणतो आपण. तो साधारण 3 ते 4 सिनोनिम्स असतात, 3 ते 4 अँटोनिम्स असतात. म्हणजे एक वर्ड तुम्ही ज्यावेळेस शिकताय, वाचताय, तो वर्ड वाचत असताना त्याच्यासोबत सिनोनिम्सची सवय आपल्याला लागते. सोबत सोबत त्याचे अँटोनिम्स काय असू शकतात याचा अंदाज आपलं माइंड हळूहळू बांधायला लागतं. आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे सेंटेन्समध्ये जोपर्यंत आपण त्या शब्दांना सेंटेन्समध्ये जोपर्यंत यूज करत नाही तोपर्यंत ते लक्षात राहत नाही, म्हणून एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं असतं. आणि सोबत सोबत त्याच्यामध्ये काही ट्रिक्स दिलेल्या असतात, त्या शब्दांना कसं लक्षात ठेवता येऊ शकतं. जसं की मी म्हटलं, समजा आता एखादा वर्ड घेतला आणि त्या वर्डचं मिनिंग मला लक्षात ठेवायचं आहे, मग त्याला ट्रिक काय बनवता येऊ शकते, अशी क्रिएटिव्ह ट्रिक त्याला बनवलेली असते. ही ट्रिक फक्त तुम्हाला सवय लागण्यासाठी असते. तुम्ही तुमची सुद्धा स्वतःची ट्रिक नंतर करायला लागतात. महिना 2 महिने झाल्यानंतर तुमचा तुम्हाला तो सेन्स जो आहे तो ऑटोमॅटिकली डेव्हलप होतो. बिकॉज इंग्लिश लँग्वेज यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी वर्ड्स जे आहेत ते रूट वर्ड्स आहेत. काही वर्ड्स आहेत त्यांना अटॅच झालेलं, त्यांचे वर्ड्स जे आहेत त्यांच्यापासून तयार झालेले आहेत. आणि म्हणून अशा केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल, सवयी आपल्याला या पद्धतीच्या असायला पाहिजे. आणि म्हणून ह्यासाठी फायनल ट्रिक किंवा ट्रिक्स त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. मग ओव्हरऑल व्होकॅबमधनं आपल्याला काय करायचं आहे, ही जेवढी पण रोजच्या रोज येणारी व्होकॅब आहे ती आपल्याला करायची आहे. जर रोजच्या रोज केलेली नसेल तर मॅगझिनमध्ये सगळाच्या सगळा एक वेगळा सेगमेंट आहे व्होकॅबलरीचा. मागच्या महिन्याभरात जेवढे काही शब्द झालेले आहेत ते सगळेच्या सगळे एकत्र दिलेले असतात. एकदाच वाचून यांना संपवू नका. रोजच्या रोज तुम्ही 20 वर्ड्स साधारण करायला पाहिजे. हे वर्ड्स रीड करायचे, मी पाठांतर करायचे म्हणत नाही, बरोबर. हे फक्त आपल्याला रीड करायचे आहे. हळूहळू एक वेळ अशी येईल की हे शब्द यामधले रिपिटेशन्स भरपूर असतील, ते रिपीट ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुमच्या नजरे खालून जातील. आणि ते रिपीट व्हायला लागले की त्यावेळेस आपल्याला एक अंदाज येईल, आपल्याला ते शब्द ॲटलिस्ट माहिती असणं, सो दॅट त्या कॉन्टेक्स्टनुसार आपल्याला त्याचा मिनिंग जो आहे तो घेता येईल. ठीक आहे. सध्या आपण आपली कंडिशन जर बघितली तर साधारण कॉन्टेक्स्ट ज्यावेळेस येतो कॉन्टेक्स्चुअल मिनिंग आपण घ्यायला जातो, पण कॉन्टेक्स्टमध्ये एकाच लाईनमध्ये आपल्याला 4-5 शब्द माहीत नाही आहे. मग अशा वेळेस मिनिंग नेमका कसा काढणार आहे, कळतंय का. कॉन्टेक्स्चुअल मिनिंग काढण्यासाठी सुद्धा मिनिंग माहीत पाहिजे ना, 1-2 वर्ड्सचे. कमीत कमी जर 4-5 वर्ड्स असतील ज्यांचे मिनिंगच माहीत नाही आहे, अशा वेळेस त्या सेंटेन्सचा मिनिंग आपल्याला लावता येणार नाही ना, कळतंय. आणि म्हणून आपल्याला तिथं गरज पडते ती काय, व्होकॅबलरीची. ओके. सो या पद्धतीने आपण सिनोनिम, अँटोनिम, एक्झाम्पल आणि जे काही ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवू शकतो वर्ड्सला लक्षात ठेवण्यासाठी. मग सर आता पाठ केले समजा किंवा वाचले आणि ते लक्षात नाही राहिले, मग काय करायचं, काही मोठं नुकसान नाही आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, बरोबर. आणि काही ना काहीतरी शब्द ते पुन्हा पुन्हा ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस ते लक्षात राहतील. हळूहळू तुम्ही त्याला ज्यावेळेस पुन्हा पुन्हा वापरणार आहे तेव्हा ते जास्त लक्षात राहतील. आणि म्हणून आपल्याला वाचनाची फक्त सवय लावायची आहे, रोजच्या रोज वर्ड्स आपल्याला वाचायचे. ओके का. उसके बाद क्या करना है, एक वर्ड आपण वाचतोय त्यावेळेस आपण त्याचे सिनोनिम 3, अँटोनिम 3, साधारण 6 ते 7 वर्ड्स आपण करतोय. म्हणजे विचार करा, रोजच्या रोज जर तुम्ही 15 ते 20, मी ॲव्हरेज पकडलं, 15 जरी वर्ड्स रोजच्या रोज वाचले तरी सुद्धा त्या 15 सेकंद 90, कमीत कमी म्हटलं तरी मी 6 वर्ड्स जरी म्हटलं तरी साधारण 90 वर्ड्स तुम्ही एका दिवसाला वाचताय. ॲटलिस्ट वाचताय, त्यातले रिपिटेशन्स भरपूर असतील ना, कळतंय. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, व्होकॅब ह्या पद्धतीने जे आहे ते आपण डील करू शकतो. नंतर पुढे गेलो आपण, व्होकॅबलरीच्या पुढे अजून काय केलं पाहिजे, अजून नेमकं काय असतं याच्यामध्ये, या मॅगझिनमध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं असतं. मग जर मी म्हटलं समजा मेन्शनमध्ये जर आपण बघितलं तर मेनली अजून एक असतो क्लोज टेस्ट वाला क्वेश्चन. कोणता क्वेश्चन असतो, क्लोज टेस्ट वाला क्वेश्चन. आणि सोबत सोबत असतं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मग जे काही कंटेंट असतं त्या कंटेंटनुसार रीडिंग जी आहे ती आपली बूस्ट व्हायला पाहिजे. मग जनरल रीडिंग करण्यापेक्षा जी एक्झाम ओरिएंटेड रीडिंग आहे त्याला आपण जास्त प्रेफर केलं पाहिजे. मग एक्झाम ओरिएंटेड म्हणजे कशी, जर द हिंदू वाचलं तर त्याचे बेनिफिट्स काय होतात याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केली आहे. जनरल आता या मॅगझिनचे जे काही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन्स आहेत, साधारण एका मॅगझिनमध्ये जर मी म्हटलं 25च्या आसपास, 24-25 जे आहेत ते प्रोडक्टिव्ह डेज आहेत, जे वर्किंग डेज आहेत, संडे सोडून बाकीचे, त्या प्रत्येक दिवसाचं एडिटोरियल याच्यामध्ये आहे.
ठीक आहे, आणि त्या प्रत्येक दिवसाची व्होकॅब सुद्धा आहे, व्होकॅब पूर्ण बाजूला केलेली आहे आणि उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते याच्यामध्ये कंपाईल केलेले आहेत. ठीक आहे, म्हणून जर मी म्हटलं समजा साधारण आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि क्लोज टेस्ट नावाचे जे दोन क्वेश्चन आहे ते दोन्ही क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतील. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं साधारण 20 ते 25 वेगवेगळे आरसी आहेत आणि 20 ते 25 वेगवेगळे क्लोज टेस्टवाले क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला द हिंदू एडिटोरियल जे असतात त्यांच्यावरती बेस आपल्याला बघायला भेटतील. मग याच्यात सगळ्यात पहिल्यांदा लँग्वेज प्रोफिशियन्सी मिळते. द हिंदूवालच का बरं रीड करायचं आहे याचं कारण आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी. म्हणजे नेमकं काय, साधं एक्झाम्पल बघा, जर मी म्हटलं समजा आपली जी एक्झाम असते ती नेमकी कोणती एक्झाम असते, इंग्लिश लँग्वेज हा सिलेबस खूप मोठा आहे. मग आपली जी एक्झाम असते ती प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, म्हणजे आपल्याकडे जे आहे तर इंग्लिशची प्रोफिशियन्सी टेस्ट केली जाते, किती प्रोफिशियंट आहोत ते टेस्ट केलं जातं. मग याच्यात मेनली कॉम्प्रिहेन्शन असतं, व्होकॅब असतं, ॲनालिटिकल स्किल्स असतात आणि यावरनं तुमचं जजमेंट निघणार आहे की तुम्ही या एक्झामसाठी करेक्ट आहात की नाही आहात, सिलेक्शन होणार की नाही होणार. आणि म्हणून ही प्रोफिशियन्सी इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला जे कंटेंट पाहिजे ते फक्त जोक्स वाचत बसलं, कॉमिक्स वाचत बसलं किंवा एखादं बुक घेतलं, नॉव्हेल वाचलं त्यामुळंच खूप जास्त फायदा होईल असं होणार नाही. बिकॉज एक्झाम ओरिएंटेड कंटेंट एक वेगळा आहे. तुम्हाला जर समजा एक्झाममध्ये पॉलिटिकल किंवा सध्या जे ट्रेंडिंगवाले टॉपिक्स आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली रिलेटेड मी म्हटलं या टाईपचा एखादा पॅसेज आला, त्या केसमध्ये तुम्हाला नॉव्हेलचं काही विशेष बेनिफिट होणार नाहीये. कळतंय का? म्हणून मी जर म्हटलं समजा मॅक्सिमम रीड करायचं असेल तर असं काहीतरी रीड करा की ज्याच्यामध्ये द हिंदू एडिटोरियल रिलेटेड टॉपिक भरपूर आहेत. मग सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, फायनान्शियल, त्यानंतर मी म्हटलं स्पिरिच्युअल किंवा फिलॉसॉफिकल, अशा टाईपचे वेगवेगळे रीडिंग आपल्याला शोधायला लागतील आणि ते वाचायला लागतील. पण एवढं कंटेंट वेगवेगळ्या ठिकाणावरनं जमा करायचं आणि मग ते वाचायचं हे सगळं करण्यापेक्षा सोपा पर्याय द हिंदू एडिटोरियल आहे, जे ट्रेंडिंगवाले टॉपिक आहे आणि ह्यांच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे पॉलिटिकल असेल, त्याच्यानंतर सायन्सवाला असेल, सायफाय असेल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, अशा टाईपचे जे जे टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये असणार आहे ना. अरे कळतंय का? आणि म्हणून ह्या टाईपचे टॉपिक वेगवेगळ्या सोर्सेसमधनं कलेक्ट करण्यापेक्षा एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे सोर्सेस भेटताय ना. मग ह्या टाईपचं रीडिंग जे आहे त्यामुळे आपण वापरलं पाहिजे सो दॅट लँग्वेज प्रोफिशियन्सी जी आहे ती आपली होईल. सोबत फोकस्ड प्रॅक्टिस. जर मी म्हटलं समजा आपली प्रॅक्टिस जी असली पाहिजे ती फोकस असली पाहिजे. मग जर मी म्हटलं असं मटेरियल आपल्याला पाहिजे असतं की जे मटेरियल ट्रेंडिंग आहे, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं आहे. मग आता जर मी म्हटलं समजा डायरेक्टली आपण एखादं काहीतरी रीड करायला घेतलं, ते रीड करायला घेतल्यानंतर एक्झाम ओरिएंटेड असेलच याची गॅरंटी नाही, राईट. बऱ्याचशा टेस्ट पण बघतो आपण, ज्या टेस्ट आता इरिलेव्हंट वाटतात, खूपच वरती घेऊन जाणाऱ्या काही टेस्ट असतात की ज्या टेस्ट दिल्यानंतर समजा एखादी टेस्ट घेतली आपण, टेस्ट सिरीज मधला एखादा पॅसेज घेतला, इतका वरती असतो की ह्याचा आणि ऍक्च्युअल एक्झामचा काही संबंधच नाहीये. बरोबर. आपल्याला तशी प्रोफिशियन्सी फक्त इंग्लिश लँग्वेज पुरती आपल्याला मिळवायची असं नाही, आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. मग त्याच्याशी रिलेटेड कंटेंट काय ते शोधा. मग अशी फोकसवाली प्रॅक्टिस जी आहे ती ट्रेंडिंगवाली आहे ती याच्यातून होऊन जाईल. जी आपल्याला एक्झाममध्ये येतं ते या टाईपचं येतं, त्यामुळं द हिंदूवालं जे आहे त्याला विशेष करून आपण वापरलं पाहिजे. आता ग्रामॅटिकली जर मी म्हटलं समजा एखादं ग्रामरचं बुक घेतलं आणि बुक मधल्या कन्सेप्ट वाचत बसल्या, विशेष फायदा नाही होणार. बरोबर. पण त्याच्यावरती बेस जे ऍप्लिकेशन केलेले युसेज बेस क्वेश्चन्स जर आपण वापरले तर नक्कीच आपल्याला त्याचे बेनिफिट जास्त मिळतील. मग ग्रामरचे युसेज वापरलेले किंवा युसेज बेस असणारे क्वेश्चन्स किंवा त्याच्याशी रिलेटेड टेक्स्ट आपल्याला कुठे भेटेल तर ते द हिंदूमध्ये भेटतं. मग असं आहे की जे ॲडव्हान्स ग्रामर म्हणतो आपण ते पण त्याच्यामध्ये आहे. जे ऍप्लिकेशन केलं जातं, जे युसेज बेसवालं ग्रामर आहे ते आपल्याला याच्यामध्ये येतं. मग जर मी म्हटलं बँकिंग एक्झामसाठी ग्रामर करायचं तर कोणतं करायचं, जे ऍप्लिकेशन बेस आहे, युसेज बेस आहे, कसं वापरायची एखादी गोष्ट ते वाला नॉलेज इकडे लागणार आहे, ते आपण या ठिकाणी बघू शकतो. द हिंदूमध्ये तसे कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला भेटतील जे कॉमन नाहीये पण तरी पण वापरले जातात. कळतंय? मग बऱ्याचदा ज्या कॉमन वाटणाऱ्या गोष्टी त्यापेक्षा वेगळं आपल्याला या ठिकाणी एडिटोरियलच्या माध्यमातून भेटतं. युसेज पॅटर्न्स, ज्याबद्दल मी आत्ताच म्हटलो की युसेज पॅटर्न्स जे असतात, जसे की रीडिंग जी आहे अशी रीडिंग की ज्या माध्यमातून एक वेगळ्या पॅटर्न, नवीन पॅटर्न जे आपण म्हणतो क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये आउट ऑफ द कंटेक्स्टवाले क्वेश्चन येतात, जे वाचल्यानंतर वाटतात की सारखे आहेत पण बरोबर पण आहेत. मग अशा क्वेश्चनला आपल्याला जर डील करायचं असेल तर द हिंदूमध्ये त्या टाईपचे क्वेश्चन असतात की जे ऍक्च्युअल किंवा युसेज बेस जे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येतात. यांची जर प्रॅक्टिस केली तर याचा फायदा आपल्याला डायरेक्टली एक्झाममध्ये झालेला दिसतो. ओके का? अरे यस नो?
या पद्धतीने जर मी म्हटलं तर हे मॅगझिन जे आहे ते आपल्याला वापरता येऊ शकतं, वाचता येऊ शकतं. मग मॅगझिन नेमकं असतं कसं, काय काय त्याच्यामध्ये असतं, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आता समजून घेऊया. मॅगझिन मध्ये मी जर म्हटलं समजा मॅगझिन काय काय, हे आहे जूनवाला मॅगझिन. तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती गेलात तर तुम्हाला सगळेच्या सगळे जेवढे मॅगझिन झालेले मीन्स आतापर्यंत जे झालेले आहेत मे, जून, त्यानंतर एप्रिल असेल, मार्च असेल, सगळ्यांची लिंक खाली भेटून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा वाचायचं तर हे कसं वाचायचं बघा. आता फर्स्ट जूनचा हा पहिला एडिटोरियलवाला पार्ट आहे. याच्यामध्ये पूर्ण पॅसेज दिलेला आहे. पॅसेज दिल्यानंतर याच्या खाली जे आहेत तर आपल्याला आरसी बेस क्वेश्चन्स देण्यात आलेले बघून घेऊ शकता. मग इथं क्वेश्चनचे पॅटर्न दिसते काय ते बघा. व्हॉट माइट बी द प्रायमरी मोटिवेशन बिहाइंड अग्निकुल कॉस्मॉस फ्रिक्वेंट टेस्ट फ्लाइट्स ऑफ अग्निबाण. मग ह्याच्याशी रिलेटेड पॅटर्न फक्त बघा. ए बी सी असे 3 टाईपचे ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली परत बोथ ए इज करेक्ट, ए अँड बी इज करेक्ट अशा टाईपमधले ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे जे न्यू पॅटर्नमध्ये क्वेश्चन येतात, ज्या टाईपचे एक्झामला क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतील, मॅक्झिमम कॉम्प्लेक्स जे असतात ते या टाईपचे येतात. आणि जे सोपे आहेत किंवा जरा ठीकठाक आहे अशा टाईपचे म्हटलं तरी म्हणजे जे ABCDE वाले 5 ऑप्शन असणारे पॅटर्न जे ऑलरेडी आपण भरपूर प्रॅक्टिस करतो, जर तुम्ही याची प्रॅक्टिस करताय तर ऑटोमॅटिकली तुमची जी छोटी आहे मीन्स स्टोरी बेस असेल किंवा त्या टाईपची प्रॅक्टिस तर तुम्हाला तसं पण येणार ना, कळतंय. म्हणून ह्या टाईपची प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. ती याच्यातून तुमची होऊन जाईल. मग आता 1 तारीख घेतली, 1 जून आपण कन्सिडर केलं, त्यातला आपण बघितला. नंतर मी म्हटलं समजा याच्यावरती बेस खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा, प्रत्येकाचे ऑप्शन दिलेले आहेत. मग काय ऑप्शन आहे, प्रत्येकाचे असे डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आहे. मग जेवढं पण डिस्क्रिप्शन असेल ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता मी म्हटलं समजा पहिला क्वेश्चन आला, तो राईट आला रॉंग आला ते सगळं मला चेक करायचं आहे. कुठे चेक करता येईल, इथं खाली लगेच. मग आता मी म्हटलं समजा पहिला क्वेश्चन आहे, समजा एक क्वेश्चन घेतला. एक्सप्लेनेशनमध्ये पण बघा तुम्ही, एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितलं, बोथ ए अँड बी आर करेक्ट. हे करेक्ट काय आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन, कोणत्या लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे ती लाईन मेन्शन केलेली आहे. सोबत बी वाला का झाला, सी वाला का नाही झाला, ह्याचं नेमकं रिझन काय. एक ऑप्शन जो आहे ए अँड बी झाला, मग उरलेलं का नाही झालं त्याचं रिझन पण इथं दिलेलं आहे. दिस इज नॉट सपोर्टेड बाय द पॅसेज व्हॅल्यू स्टॅबिलिटी अँड युनिटी ओव्हर द हेल्थ. मग या पद्धतीने जर मी म्हटलं समजा ओव्हरऑल आपल्याला जर बघायचं झालं, एक ऑप्शन होतोय हे ओके, पण बाकीचे 2 रिजेक्ट का केले ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. असं तुम्हाला प्रत्येक टाईपचं भेटल, प्रत्येक टाईपचं म्हणतोय मी. आता हा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, 3 मेचं आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, क्लोज टेस्ट सॉल्व्ह करायचा आहे. मग हा क्लोज टेस्ट आहे. हे सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा कंडिशन अशी असेल की व्होकॅब्युलरी पूर्ण एकदा रीड करून घ्या. ठीक आहे, एकदा ती रीड झाली की मग हे समजायला सोपं जातं. मग इथं मी म्हटलं समजा इथं प्रत्येक याच्यामध्ये कमेंट्स वगैरे असे शब्द दिलेले आहेत, यांना आपल्याला रिप्लेस करायचं आहे, मग फिल करायचं आहे. हे फिल झालं की याच्यावर बेस पुन्हा पॅसेज तयार होईल. जो पॅसेज झाला मग त्याला आन्सर करायचा आहे. मेन्सच्या ज्या एक्झाम्स असतात तिकडे आपल्याला असे क्वेश्चन्स बघायला भेटतील. पहिले तुम्हाला क्लोज टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे, ते सॉल्व्ह केल्यानंतर एक पॅसेज बनेल. जो पॅसेज बनला त्या पॅसेजवरती बेस क्वेश्चन आन्सर करायचे. कळतंय का, वेगळा पॅसेज दिलेला नाही आहे, एकच पॅसेज आहे, त्याचाच क्लोज टेस्ट बनवला, त्याच्यावरतीच बेस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बनवलं. म्हणजे काय, जर समजा क्लोज टेस्ट तुमचं चुकलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये पण चुकणार आहे. अरे कळतंय का. म्हणून या टाईपचे असे मर्ज केलेले क्वेश्चन सुद्धा म्हणजे आपली प्री ते सोडा मेन्सची पण तयारी सोबत होऊन जाते. अशा टाईपचं मटेरियल हे आहे. आणि हे सगळे कुठेही सर्च करा तुम्ही, गुगलला जा नाही तर कुठेही जा, तुम्हाला क्वेश्चन सापडणारच नाही. वाक्य तुम्हाला सापडेल पण क्वेश्चन सापडणार नाही. याचं कारण सांगतो, हे स्वतः डिझाईन केलेलं आहे. रोजच्या रोज सकाळी हे क्वेश्चन्स बनवले जातात. रोज जसं रात्री एडिटोरियल येतं त्याच्यानंतर सकाळी हे क्वेश्चन्स तयार केले जातात. सकाळी इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलवरती हे 7-7:30 पर्यंत मॅक्स अपलोड झालेले असतात. ठीक आहे, सो ह्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला गुगल करून पण सापडणार नाही. अल्टिमेटली यू नीड टू रीड इट. तुम्हाला ते रीड करायला लागेल, पॅसेज समजून घ्यावं लागेल, तरच आन्सर करता येईल. ओके का. त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन वाचा. तुम्हाला डिटेलमध्ये काय नेमकं कोणतं आन्सर व्हायला पाहिजे आणि कोणतं नाही व्हायला पाहिजे. पार क्लोज टेस्टचं सुद्धा तसंच आहे बघा. क्लोज टेस्ट मी घेतला समजा, क्लोज टेस्टचे आन्सर सुद्धा खाली दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर मी म्हटलं समजा बघा, पहिला म्हटलं होतं आपण कमेंट्सवाला वर्ड होता, कमेंट्सवाला ब्रॅकेटमध्ये दिलेला वर्ड, तिथं आपल्याला आन्सर पाहिजे होता हॅज कमेंट्स का पाहिजे होतं. कमेंट्स मीन्स टू बिगिन ऑर स्टार्ट. एकदम बेसिक पासून दिलेलं मित्रांनो, एकदम सोप्या शब्दामध्ये दिलेलं आहे.
मग मी जर म्हणलं समजा करेक्ट टेन्स इज प्रेझेंट परफेक्ट, तिथं कोणता टेन्स पाहिजे होता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिजे होता. टू इंडिकेट अन ऍक्शन दॅट हॅज स्टार्टेड रिसेंटली ऑर इज रिलेव्हंट टू द प्रेझेंट. हे झालं करेक्ट आन्सरच्या बाबतीतलं एक्सप्लेनेशन. यस नो. आता उरलेले ऑप्शन्स का नाही झाले? कमेन्स हा सिंपल पास्ट फॉर्म आहे, नॉट रिलेव्हंट हिअर ॲज द ऍक्शन इज ऑन गोईंग. प्रेझेंट वाली ऍक्शन ऑन गोईंग ऍक्शन म्हणून कमेन्स नाही चालणार. त्याच्यानंतर कमेन्सेस नाही चालणार, सिंपल प्रेझेंट वाला आहे तो पण नाही चालणार. बाकीचे का नाही होणार याचे सगळे रिझन दिलेले आहेत. कळतंय का? अरे यस नो. म्हणजे तुम्हाला फक्त करेक्ट आन्सरचं एक्सप्लेनेशन नाही होणार भेटणार, त्याच्यासोबत कोणते रिजेक्ट झाले त्याचे पण आन्सर्स भेटतील. कळतंय? आणि म्हणून ह्या टाईपचं मॅगझिन जे आहे ते तुम्हाला भेटतंय. असे सगळ्या महिन्यातले मॅगझिन आहे. मागच्या काही महिन्यांमधले आहेत त्याच्यामध्ये फक्त आरसी भेटल आणि वोकॅब भेटल. पण ह्या महिन्यामधलं जे मॅगझिन आहे याच्यामध्ये आरसी प्लस क्लोज टेस्ट असेल. हळूहळू मित्रांनो याच्यामध्ये एक एक वर्ड एक एक क्वेश्चन अजून मी ऍड करतोय. जसा जसा वेळ मिळतोय त्यामध्ये अजून ऍड करत चाललोय. लाईक मला अजून वेळ भेटला तर त्यामध्ये मी पॅराजम्बलवाले क्वेश्चन सुद्धा घेईल. सो असं एक एक टप्प्याटप्प्याने आपण वाढवूया. एका सोबत तुम्ही जे जसजसं हॅबिच्युअल होत आहे, तुम्हाला आरसीची सवय झाली. आता बरेच जण आपले येत आहेत आणि ते मला म्हणतात की सर आरसीची डिफिकल्टी लेवल अजून वाढवा क्वेश्चनची. अरे बाळांनो ऑलरेडी द हिंदूचा आर्टिकल आहे, अजून बरेच नवीन लोक आहेत त्यांना तेच जड वाटतंय. सो हळूहळू एक वेळ अशी येईल की तुम्हाला याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चनमध्ये साधारण 10 पैकी 9, 8 अशा स्कोअरमध्ये सगळे येत आहेत. मग हळूहळू तुम्ही सगळेजण जे नवीन असेल ते सुद्धा त्याला हॅबिच्युअल होऊन जातील. एकदा तुम्ही त्याला हॅबिच्युअल झाले की एक वेळ अशी येईल की मग त्यावेळेस आपण पुढचा क्वेश्चन जो आहे तो इंट्रोड्यूस करूयात. आता क्लोज टेस्टमधले काही क्वेश्चन्स चुकत असतील, कारण काय आरसीला तुम्ही हॅबिच्युअल झालात. आता हळूहळू क्लोज टेस्टकडे शिफ्ट व्हा, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल मी वाढवायला सुरुवात करेल आणि मग नंतर पुढचा क्वेश्चन जो असेल तो त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करेल. सो अशा पद्धतीने एक्झाममध्ये ज्या ज्या क्वेश्चन्स येतात ते सगळ्या त्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या माध्यमातून बघूया. सो आजचं एडिटोरियल मॅगझिन जे आहे ते कसं वाचायचं हे सगळ्यांना लक्षात आलंय का? एकदा कन्फर्म करा. ओके, सगळ्यांना कळलंय का? चलो, याच्यावरती बेस जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी डिस्कस केला. उर्वरित पुढील भागात पुन्हा भेटूया. गुड डे टू ऑल ऑफ यू.